नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपले पिंपळगाव कांदा मार्केट चॅनल मध्ये आपल्या शेतकरी मित्रांचा मनपूर्वक स्वागत आहे। आज दिनांक 7 डिसेंबर आपण आलो पिंपळगाव बसवंत कांदा मार्केटला आणि हा दुपारच्या लिलावचा व्हिडिओ शनिवारच्या ग्राउंड वरतीच दिला होता। टोटल आवक तुम्हाला सांगतो मी, एक ट्रॅक्टरची लाईन होती आणि 5-6 लालचे ट्रॅक्टरचे नाग होते, रिजेक्शन होतं त्याच्यात। आणि इकडं ही लालची लाईन आहे पिकअपची, 2 लाईन इकडं उन्हाळ कांद्याच्या होत्या। टोटल आवक 100-150 मध्ये होती। बघू काय बाजार भाव निघतो, व्हिडिओ पूर्ण बघा। मित्रांनो, मी सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत असतो। चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून दररोजच्या येणारे बाजार भाव तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओ लाईक करा, शेअर करा। आपल्या शेतकरी मित्रांमध्ये शनिवारच्या दुपारच्या लिलावचा व्हिडिओ घेतोय। आज रविवार, आज लिलाव बंद असतो, कन्फ्यूज होऊ नका। तर मित्रांनो, सर्वात पहिले तुम्हाला सांगतो, दुपारचा जो बाजार भाव होता त्याच्यात सकाळच्या तुलनेत 150-200 बाजार भाव मध्ये बदल आहे। तर तो बदल काय झालाय तर तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघून कळणार आहे। व्हिडिओ मध्ये 1 नंबर गोल्टी का सगळ्यांचा बाजार भाव सांगेल, सरासरी हायस्ट लोएस्ट काय निघतं व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर तुम्हाला कळणार आहे। आणि जशी मालाची क्वालिटी राहील तसंच बाजार भाव निघत असतो। सकाळी आपण जो बाजार भाव बघितला होता तो बाजार भाव दुपारी नव्हता, दुपारी बाजार भाव मध्ये बदल होईल। तो काय बदल आहे तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघूनच कळणार आहे। उन्हाळ कांद्यामध्ये बी बदल झालाय आणि लाल कांद्यामध्ये बी बदल आहे। तर व्हिडिओ पूर्ण बघा। आपले पिंपळगाव कांदा मार्केट चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओ लाईक करा। चला भाव बघूया। लालच्या लाईनीला आलो आपण आणि पहिलाच नग बघतोय लालचा गोल्टी, बघू शकतो तुम्ही। किती गेली? 1090 का? 1009, 1009 रुपये। ठीक आहे। कुठले आपण? शिरवाडी। बर, ठीक आहे। बघू शकतो तुम्ही क्वालिटी कांद्याची। किती गेलं? 1600 रुपये। 1600 जायले 1600 रुपीज। कुठला आहे कांदा? वनसगाव। बरं, वनसगावचा कांदा आहे। बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे। बरं, ठीक आहे। किती गेलं? 809 रुपये। 809 रुपीज। 809। कुठला आहे कांदा? खडक जामचा कांदा आहे। बघू शकतो तुम्ही। 809 गोल्टी आहे, सुपर ड्राय माल आहे। 809। बरं, किती दिवस झाले काढून? 2-4 दिवस झाले। पुढे बघू। किती गेलं? अरे हळू बघू शकतो क्वालिटी कांद्याची। किती गेलं? 1000 रुपये जायले 1000 रुपये। कुठला आहे कांदा? दारेगाव, चांदवड। पुढे बघू। बघू शकतो क्वालिटी कांद्याची। किती गेलं? 1000 रुपये, 1000 रुपये। कुठला आहे कांदा? पुढे बघू। किती गेलं? 1000। 1501 रुपये जायले 1501 रुपीज। बघू शकतो क्वालिटी कांद्याची। 1501 रुपये, 1501 रुपीज। कुठला आहे कांदा दादा? डोंगरगाव। बर, किती दिवस झाले कांदा काढून? बियाणं माहिती का? नाही ना। पुढे बघू। बघू शकतो क्वालिटी कांद्याची। 1351 जायले 1351 रुपीज। कुठले आपण? गौरणचे। बरं, गौरणचा कांदा आहे। बघू शकतो तुम्ही। किती दिवस झाले कांदा काढून? 7 दिवस झाले। 7 दिवस झाले। कोणतं बियाणं होतं याचं? नाशिक लाल कांदा। नाशिक लाल। ठीक आहे। पुढे बघू। बघू शकतो मी 1991 रुपये जायले। क्वालिटी बघू शकतो कांद्याची। 1991, 1991 रुपीज। कुठला आहे कांदा? जोपूळ चांदोड। आणि कोणतं बियाणं होतं त्याचं? प्रशांतचं बियाणं आहे। किती दिवस झालेली कांदा काढून? 8 दिवस झाले ना। सकाळी किती गेला होता? 2230 रुपये सकाळी गेला होता। बरं, ठीक आहे। हाच कांदा होता का? ठीक। पुढे बघू। बघू शकतो ड्राय माल, गोल्टी। किती गेली? किती? 960 रुपये जायला होती। सकाळी होते का? नाही ना। 960 रुपये, 960 रुपीज। ठीक आहे। ₹960। कुठले आपण? आसरखेडा। कोणतं बियाणं होतं याचं? बरं, पुढं बघू।
बघू शकतो तुम्ही कलर आहे क्वालिटी. किती गेलं? 3252 3252 रुपीज. बरं कुठले आपण? तांगडी. 3252 जाईल 3252 रुपीज. कुठला कांदा बोलले? आणि कोणतं बियाणं होतं याचं? पंचगंगाचं बियाणं आहे ना. ठीक. किती दिवस झाले कांदा काढून? 6-7 दिवस झाले. पुढं बघू. 1690 रुपये. 1690 रुपीज. 1690 ना. कुठला आहे कांदा? पाटोद्याचा कांदा आहे. 1690 जाईल. ठीक आहे. किती गेलं? 1760 रुपये. 1760 रुपीज. 1760 रुपये. कुठला आहे कांदा? निफाडचा कांदा आहे. बरं कोणतं बियाणं होतं याचं? घरगुती बियाणं. किती दिवस झाले कांदा काढून? 8-10 दिवस झाले. बरं ठीक आहे. बघू शकतो तुम्ही 1176 रुपये झाले. 1170 का? बरं 1170 रुपीज. 1170. कुठला आहे कांदा? दशवेलचा कांदा आहे. ठीक आहे. 1600 रुपये. 1636 झाले. 1636 रुपीज. बरं कुठला आहे कांदा काका? निमगाव शिन्नर. ठीक. बघू शकतो 1400 रुपये जाईल. 1400. कुठले आपण? पिंपळस. रामाची पिंपळस. बरं 1400 रुपये. 1400 रुपीज. 1752 जाईल. 1752 रुपीज. 1752. कुठला आहे कांदा? बरं 1752. कोणतं बियाणं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे ना. ठीक. पुढे बघू. 1700 रुपये जाईल. 1700 रुपीज. कुठला आहे कांदा? आडगाव रेपा. बरं 1700 रुपये. आडगाव रेपा ना. ठीक. किती दिवस झाले कांदा काढून? 8 दिवस. कोणतं बियाणं होतं? बरं ठीक. शेतकऱ्याचा कांदा आहे. पुढे बघू. शेवटची गोल्टी लाल. किती गेलं? 1000 रुपये. 1000 जाईल. 1100 रुपये. 1100 जाईल. 1100 रुपीज. 1100 रुपये. कुठले आपण? खेलदरी. दरा. बर ठीक. मित्रांनो दुपारी आलो आपण आणि पहिलीच लाईन बघतो ट्रॅक्टरची लाईन आहे. गोल्टा माल आहे. बघू शकतो तुम्ही. उन्हाळ कांद्याची लाईन आहे. किती गेलो? 921 जाईल. 921 रुपीज. बघू शकतो तुम्ही. कुठले आपण? 30 गाव. किती कांदा शिल्लक आहे अजून? 2 हेक्टर आले. ठीक आहे. बरं पुढं बघू. बघू शकतो तुम्ही क्वालिटी कांद्याची. किती गेलं? का किती गेलं? 1100 रुपये. 1100 रुपीज. शेरीचा कांदा आहे का? बरं बियाणं कोणतं होतं त्याचं? प्रशांतचं बियाणं आहे. किती कांदा शिल्लक बाकी अजून? 1 ट्रॅक्टर आहे का? बरं किती गेलो? 1400. बघ शकतो तुम्ही क्वालिटी कांद्याची. किती गेलं? 1400 रुपये दादा. 1400 रुपये. 1400 रुपये. 1400 रुपये. कुठला आहे कांदा? उंबरखेडचा कांदा आहे. बरं किती शिल्लक कांदा अजून? अजून कमी 15-20 ट्रॅक्टर आहे. 15-20 ट्रॅक्टर आहे. ठीक. पुढे बघू. किती गेलं? 1402 रुपये. बघू शकतो तुम्ही. 1402 रुपये जाईल. 1402 रुपये. 1402. कुठला आहे कांदा? बरं ठीक. किती गेलं? 751. 751. 851. 851. 851 रुपीज. जरा कुठला आहे कांदा? का कांदा कुठला आहे? बर 500 रुपये. बघू शकतो 519 गोल्टी. कुठले आपण? बर 519 रुपीज. सिंदखेडचा कांदा आहे. किती गेलं? ऐकलं ना तुम्ही? 1021 जाईल. 1021 रुपीज. 1021. कुठला आहे कांदा? बरं काय ठीक. किती गेलं?
1051 1051 रुपीज. क्वालिटी बघू शकतो तुम्ही कांद्याची. 1051. कुठले मुखेड. किती कांदा बाकी अजून संपला. ठीक बघू शकतो क्वालिटी कांद्याची. किती गेला 1073 1073 रुपीज. शिरवाडे वणी. बरं किती गेलं 1100 रुपये जायले. 1100 रुपीज. 1100. कुठला आहे कांदा. चिंचखेडचा कांदा आहे. पुढं बघू किती गेलं 966. बरं 966. 966 रुपीज. 966. कुठला आहे कांदा. पिंपळगाव. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. किती गेलं 1432. आता 1156 झाली. 1156 जायले. 1156 रुपीज. सकाळी होते का तुम्ही. सकाळी किती गेलं होतं. 1432. हाच कांदा होता का. बर 1156 जाईल. नांदुरी ना. नांदुर्डी. बर आणि कोणतं बियाणं होतं याचं. किती शिल्लक आहे कांदा अजून तिथं. संपला ना. ठीक किती गेलं दादा 1126 रुपये. 1126. 1126 रुपीज. कुठला आहे कांदा. नारायणगाव. बरं आणि कोणतं बियाणं होतं याचं. घरगुती बियाणं होतं. किती शिल्लक आहे कांदा अजून. 2 एक भरती. बरं 2 एक भरती. पुढं बघू किती गेलं 1000 रुपये. 1000. कुठला आहे कांदा. पालखेड. किती गेलं 1570 रुपये साईज बघू शकतो कांद्याला. 1570. 1570 रुपीज. कुठला आहे कांदा आणि कोणतं बियाणं होतं याचं. हे घरगुती बियाणं आहे. घरगुती बियाणं आहे. किती कांदा शिल्लक अजून. 2 ट्रॉली आहे बाकी. 2 ट्रॉले. सकाळी होते का. बरं किती गेलात सकाळी. सकाळी 17. 17 पर्यंत गेला. ठीक पुढं बघू 1140 जायले. 1140. 1140 रुपीज. कुठला आहे कांदा. अच्छा आणि कोणतं बियाणं होतं याचं. येलोरचं बियाणं आहे. 1140 रुपये. किती कांदा बाकी अजून. 2 ट्रॅक्टर. सकाळी होते का. नाही ना. बरं पुढं बघू बघू शकतो क्वालिटी कांद्याची. 801 रुपये जायले. 801 रुपीज. कुठले आपण. देवळा. ठीक 801 रुपये. पुढं बघू 1240 जायले. 1240 रुपीज. कुठला आहे कांदा. बरं 1240 जायले. कोणतं बियाणं होते. घरगुती बियाणं आहे. बरं किती कांदा शिल्लक अजून. काही संपला आता शेवटचा ट्रॅक्टर होता. पुढं बघू किती गेलं 970 रुपये. गोल्टा गोल्टी मिक्स आहे. 970. कुठला आहे कांदा. निफाळ जळगाव. 917 रुपीज. किती कांदा शिल्लक अजून. 4 एक ट्रॅक्टर भरतील. बरं पुढं बघू 1140 जायले. 1140 रुपीज. 1140. कुठला आहे कांदा. देवळा. बरं 1140 रुपये. किती शिल्लक कांदा अजून? बियाणं कोणतं द्यायचं. गजाननचं बियाणं आहे. 1 ट्रॅक्टर बाकी अजून. देवळा. पुढं बघू किती गेली का. 500 रुपये. 500 रुपीज. बरं पिंपळगाव ना. 350 गेली का. 350 जायले. 350 रुपीज. बरं ठीक. कुठली का जवळकर. पुढं बघू किती गेलं 1300 रुपये. 1300 रुपीज. 1300. कुठला आहे कांदा. पिंपळस. रामाचे पिंपळस. बरं पुढं बघू किती कांदा शिल्लक अजून. 2 ट्रॅक्टर. किती गेलं 1215. 1215 रुपीज. कुठला आहे कांदा दादा. बोपेगाव ना. आणि किती शिल्लक कांदा अजून. 2 एक ट्रॅक्टर. बरं पुढं बघू किती गेलं 1315. 1315 रुपीज. कुठला आहे कांदा. मखमलाबाद. ठीक.